पुणे येथील हगवणे कुटुंबी जे कुटुंबीय आहे त्या कुटुंब पाहिले तर अनेक हे आरोपी अजून फरारच आहेत. त्या संदर्भात पाहिजे माझ्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे येतं. ताई काय सांगाल, जे पुण्यामध्ये घटना घडलेली आहे त्यामध्ये अजून जे आरोपी आहेत अजून म्हणजे मोकाटच आहे, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही, काय प्रतिक्रिया असणार आहे? नाही, अजून सगळे आरोपी अटक झालेले नाही आहेत. या प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील, नवरा शशांक, सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे या लोकांना अटक झालेली आहे. मात्र वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबियांपासून शस्त्राचा धाक दाखवत ज्याने हिरावून घेतलं तो निलेश चव्हाण अजूनही गायब आहे. या निलेश चव्हाणवर वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला 376 सारखे गंभीर गुन्हे आहेत. आत्ता तर नवीन धक्कादायक माहिती पुढे येते की निलेश चव्हाण अत्यंत विकृत मनोवृत्तीचा आणि स्वतःच्याच पत्नीसोबतचे अत्यंत खाजगी व्हिडिओ तो ज्या पद्धतीने रेकॉर्ड करायचा, यावरनं या सगळ्या लोकांची एकूण मानसिकता काय आहे, यांची वृत्ती काय आहे ते लक्षात येते. मला वाईट वाटतं की अशा सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय नेते जेव्हा आश्रयस्थान देतात किंवा राजकीय नेते यांच्याशी जवळीक सलगी करतात, तेव्हा एका अर्थाने तुम्ही गुन्हेगारांनाच ग्लॅमर देण्याचा प्रयत्न होतो, जो अत्यंत वाईट आहे. यामध्ये पाहिलं तर पालकमंत्री स्वतः अजितदादा म्हणतात की या प्रकरणामध्ये माझा कुठलाही दोष नाही, पण त्यामध्ये माझं नाव वळलं जाते, असं दादांनी वक्तव्य. नाही, अजितदादांचा याच्यात हस्तक्षेप आहे किंवा अजितदादांनी या सगळ्या प्रकरणाला बढावा दिला, गुन्हेगारांना संरक्षण दिलं असं कोणी म्हणतच नाही आहे. अजितदादा हे स्पष्ट वक्ते आहेत, अजितदादा हे बिनधास्त बोलणारे आहेत, परंतु स्पष्ट वक्तेपणा आणि असंवेदनशीलता याच्यामध्ये एक पुसटची सीमारेषा आहे. काल दादा यावर अरे हे प्रकरण उगाच हे लचांड मागे लागलं असं म्हणतात. जे दादा निवडणुकीच्या आधी लाडका भाऊ म्हणून मतं मागतात, लाडक्या बहिणी आहेत आमच्या असं म्हणून दादा भाऊ भाई यांची एक स्पर्धा लागते. ते सगळे एक लाडकी बहीण जीवानिशी जाताना तिचं जीवानिशी जाणं आणि त्या प्रकरणाची चर्चा म्हणजे लचांड वाटावं, हे वाईट आहे, ही असंवेदनशीलता आहे. आणि दादांनी जरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नसला तरी दादांचा पदाधिकारी म्हणून जे प्रिव्हिलेज त्या माणसाला मिळत होते ते प्रिव्हिलेज नाकारता येत नाहीत. कारण सुशील हगवणे हा राष्ट्रवादी युवकचा तालुकाध्यक्ष होता. राजेंद्र हगवणेचे तिथे जवळचे संबंध आहेत. पुणे जिल्हा बँकेचे सुशील चांदेरे यांच्याशी त्यांची चांगली कनेक्टिव्हिटी आहे. पुण्यात ACP राहिलेले आणि नंतर संभाजीनगर मराठवाडा संपूर्ण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह असणारे जालिंदर सुपेकर यांचे ते नातलग आहे, सख्खे मेहुणे आहेत. हे सगळं जर बघितलं, वर्तुळ बघितलं, तर हे सगळं वर्तुळ ज्या पद्धतीने राजकीय संरक्षण मिळवण्याचा आटापिटा करताना दिसतं किंवा राजकीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी दादांसोबतचे किंवा कुणासोबतचे, उद्या आमच्यासोबतचेही फोटो असू शकतात, पण अशा सगळ्या लोकांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय प्रतिष्ठा मिळता कामा नये. या संबंधाने आता राजकीय लोकप्रतिनिधींनीच एक काळजी घ्यायला हवी. ती काळजी मीही घ्यायला हवी, ती काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी. कारण राजकीय नेत्यांशी सलगी साधायची, तेच फोटो दाखवायचे आणि लोकांमध्ये धाक निर्माण करायचा. आत्ता तर एक असा एक नवा ट्रेंड आला आहे की पदं घ्यायची आणि त्या पदांचा वापर कशासाठी, तर कुणाच्या तरी जागेवर अतिक्रमण करण्यासाठी, जागेचा ताबा मिळवण्यासाठी, गुंडागर्दी करण्यासाठी. तर हे जे चुकीचे प्रकार आहेत हे प्रकार थांबले पाहिजेत आणि त्यासाठी तातडीने प्रत्येकाने पाऊल उचललं पाहिजे. परंतु अजून एक गोष्ट आहे की यामध्ये अजितदादांनी कुठेही गुन्हेगारांना पाठीशी घातलेलं नाही. मात्र वैष्णवी हगवणेचा जो बळी गेला, या बळी जाण्याला 3 गोष्टी कारणीभूत आहेत, हे कृपया समजून घ्या. यातला पहिला भाग आहे तो इथल्या दांभिक सामाजिक प्रतिष्ठेच्या मानकांचा, की पोरगी नांदली नाही परत आली म्हणजे काहीतरी खानदानाला बट्टा लागला असं म्हणणंच मुळात चुकीचं आहे. आपल्या लेकराला दुःख आहे, आपलं लेकरू अडचणीत आहे म्हटल्यावर आई वडिलांनी सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा सुद्धा तिच्या सुरक्षिततेचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या सगळ्यांमध्ये जसं आई वडिलांनी पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, तसंच या सासूरवाशीन लेकी यांच्याशी इथल्या शासन प्रशासनाने सुद्धा त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. मयुरी हगवणेने पोलिसांमध्ये अर्ज दिला आणि मयुरी हगवणेची कंप्लेनच घेतली नाही. मयुरी हगवणेची कंप्लेंट घेतली असती आणि त्यावर तात्काळ कारवाई झाली असती तर कदाचित पुढे वैष्णवी हगवणेचा बळी गेलाच नसता.
परंतु ती कारवाई केली गेली नाही. पोलिसांनी त्याकडे अक्षम्य हलगर्जीपणा केला. तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो महिला आयोगाचा, की मयुरी हगवणेने महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केली, महिला आयोगाने लक्ष दिलं नाही. आत्ता सुशील हगवणे आणि महिला आयोगाच्या बाई चाकणकर यांचे फोटो एकत्र दिसतात. हे वाईट आहे. हे फोटो गर्दीतले फोटो नाही आहेत. हे चांगले इन्स्टाला आणि त्यांच्या खाजगी कार्यक्रमांमध्ये कौटुंबिक स्नेहसंबंधांचे फोटो दिसतात. ते सगळ्याच राजकीय नेत्यांसोबत दिसतात आणि हे वाईट आहे. मला वाटतं महिला आयोगाकडे आत्तापर्यंत 100 पैकी 90 प्रकरणांमध्ये प्रचंड हलगर्जीपणा, अकार्यक्षमता दिसलेली आहे. त्यामुळे खरंच अशी एखादी व्यक्ती महिला आयोगावर असावी का, जी व्यक्ती पळ काढते प्रसंगांपासून. आपण बघतोय की गेल्या 3-4 दिवसांपासून सगळ्याच वृत्तवाहिन्यांवर महिला आयोगाला वारंवार बोलायचा आग्रह केला तरी सुद्धा वृत्तवाहिन्यांपासून पळ काढणारा महिला आयोग, सत्य नाकारणारा महिला आयोग हा महिला आयोग असू शकत नाही. आता कुठं कारवाई झाल्यानंतर कुठे पक्षांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यांच्यावर जे पदं होते त्यातही सगळे मुक्त करण्यात आली. कसं पाहता? नाही, त्यांच्यावरती कारवाई केली ही चांगलीच गोष्ट आहे. मी कालही म्हटलं की जरी या सगळ्या प्रकरणांच्या मध्ये म्हणजे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असला तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच महिला पदाधिकारी असणाऱ्या वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरे यांनी ते बाळ परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, हे सुद्धा नाकारता येणार नाही. विरोधक असलो म्हणून याच्यात राजकारण आणण्याचं कारण नाही. मुद्दा एका लेकराचा आणि एका आईचा आहे. एक 9 महिन्याचं बाळ मातृत्वाला पारखं झालेलं आहे. त्यामुळे यात राजकारण न आणता संवेदनशीलतेने विचार करणं गरजेचं आहे. आता मला वाटतं कुठलीही राजकीय चर्चा करण्यापेक्षा हे लोक पुन्हा कायद्याच्या कचाट्यातनं पळवाटा शोधत बाहेर पडणार नाहीत याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. सगळ्या वृत्तवाहिन्यांनी हे प्रकरण उचलून धरलं, त्यांच्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं, त्यामुळे माध्यम जगताची जागरूकताही दिसली. परंतु आता खरी आपल्यासाठीची कसोटी ही आहे की या लोकांना फासापर्यंत कसं पोचवलं जाईल. ताई, तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर आज जे गुन्हेगार आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले, कमी होत चाललेलं नाही. एका युवकाला बऱ्याम पकडलं जातं, त्याचं किडनॅप केलं जातं, त्या 10 युवकांना त्याला मारलं जातं, त्यानंतर त्याचा गुन्हा दाखल केला जातो. नाही, ही मारहाण वगैरे हे सगळं चुकीचंच आहे, लक्षात घ्या. आणि अशा सगळ्या प्रकरणांच्या मध्ये म्हणून मी म्हणते की इथलं जे पोलीस प्रशासन आहे, हे पोलीस प्रशासनाकडे अजूनही ती जाग का येत नाही, अजूनही ते खडबडून जागा का होत नाही. परंतु या सगळ्यांना लोकप्रतिनिधी जेव्हा राजकीय रंग देतात किंवा याला जातीचा रंग देतात, तो मात्र प्रचंड वाईट आहे. कारण ही जी अशी गोंगाट करणारे जे लोक असतात, त्यामुळे एका व्यक्तीमुळे संपूर्ण समूह निष्कारण एका छळछावणीला सामोरा जातो, जे वाईट आहे. मला असं वाटतं की आत्तासुद्धा परळीमध्ये जे मारहाण प्रकरण झालं त्याला जातीय रंग न देता जो कोणी गुन्हेगार असेल त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आणि पोलिसांनीच हा धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून पुन्हा नव्याने कोणी असं काही करताना त्याला ती जरब बसली पाहिजे. तसं पाहिलं तर गेले अनेक महिन्यापासून पाहिजे पोलिसांच्या बदल्या करण्यात याव्या, पण काल एसपीने काल 606 पोलीस अधिकाऱ्यांच्या कोणाच्या बदल्या करण्यात आलेल्या आहे. यामुळे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी कमी होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, पोलिसांच्या बदल्या होणं इथं गरजेचं होतं. बीडची स्थिती सुधारायची असेल तर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खांदेपालट करणं गरजेचं आहे. ही मागणी मी सुद्धा स्वतः अनेक वेळा केलेली आहे. मात्र मुद्दा हा आहे की ज्या 606 लोकांच्या बदल्या केल्या ते आहेत कोण? ते जर साधे पोलीस असतील, नाईक असतील, कॉन्स्टेबल असतील तर त्याने फारसा फरक पडणार नाही. कारण आपण काय करतो की तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर बऱ्याचदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र जे डिसिजन मेकर आहेत, जे निर्णय प्रक्रियेत आहेत, असे उदाहरणार्थ पोलीस निरीक्षक दर्जाचे, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी किती बदललेले आहेत हे आपण आधी त्या यादीमध्ये बघावं लागेल, मगच आपल्याला त्यावर भाष्य करता येईल. दुसरा एक विषय असा आहे की अजितदादा पवार जे पालकमंत्री त्यांची आता एक शहरामध्ये बॅनर देखील लावणे, स्वागताचे लावले, आभाराचे बॅनर जे संदीप क्षीरसागर लागले, दोघांची एकीकरणाचं काही असं. एक 9 महिन्याचं बाळ मातृत्वाला पारखं झालेलं आहे. त्यामुळे यात राजकारण न आणता संवेदनशीलतेने विचार करणं गरजेचं आहे. आता मला वाटतं कुठलीही राजकीय चर्चा करण्यापेक्षा हे लोक पुन्हा कायद्याच्या कचाट्यातनं पळवाटा शोधत बाहेर पडणार नाहीत याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. सगळ्या वृत्तवाहिन्यांनी हे प्रकरण उचलून धरलं,
त्यांच्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं, त्यामुळे माध्यम जगताची जागरूकताही दिसली. परंतु आता खरी आपल्यासाठीची कसोटी ही आहे की या लोकांना फासापर्यंत कसं पोचवलं जाईल. ताई तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर आज जे गुन्हेगार आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले, कमी होत चाललेलं नाही. एका युवकाला बऱ्याम पकडलं जातं, त्याचं किडनॅप केलं जातं, त्या 10 ते युवकांना त्याला मारलं जातं, त्यानंतर त्याचा गुन्हा दाखल केला जातो. नाही, ही मारहाण वगैरे हे सगळं चुकीचंच आहे, लक्षात घ्या. आणि अशा सगळ्या प्रकरणांच्या मध्ये म्हणून मी म्हणते की इथलं जे पोलीस प्रशासन आहे, हे पोलीस प्रशासनाकडे अजूनही ती जाग का येत नाही, अजूनही ते खडबडून जागा का होत नाही. परंतु या सगळ्यांना लोकप्रतिनिधी जेव्हा राजकीय रंग देतात किंवा याला जातीचा रंग देतात, तो मात्र प्रचंड वाईट आहे. कारण ही जी अशी गोंगाट करणारे जे लोक असतात, त्यामुळे एका व्यक्तीमुळे संपूर्ण समूह निष्कारण एका छळछावणीला सामोरा जातो, जे वाईट आहे. मला असं वाटतं की आत्तासुद्धा परळीमध्ये जे मारहाण प्रकरण झालं त्याला जातीय रंग न देता जो कोणी गुन्हेगार असेल त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आणि पोलिसांनीच हा धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून पुन्हा नव्याने कोणी असं काही करताना त्याला ती जरब बसली पाहिजे. तसं पाहिलं तर गेले अनेक महिन्यापासून पहिले पोलिसांच्या बदल्या करण्यात याव्या, पण काल एसपीने काल 606 पोलीस अधिकाऱ्यांच्या कोणाच्या बदल्या करण्यात आलेल्या आहे. यामुळे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी कमी होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, पोलिसांच्या बदल्या होणं इथं गरजेचं होतं. बीडची स्थिती सुधारायची असेल तर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खांदेपालट करणं गरजेचं आहे. ही मागणी मी सुद्धा स्वतः अनेक वेळा केलेली आहे. मात्र मुद्दा हा आहे की ज्या 606 लोकांच्या बदल्या केल्या ते आहेत कोण? ते जर साधे पोलीस असतील, नाईक असतील, कॉन्स्टेबल असतील तर त्याने फारसा फरक पडणार नाही. कारण आपण काय करतो की तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर बऱ्याचदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र जे डिसिजन मेकर आहेत, जे निर्णय प्रक्रियेत आहेत, असे उदाहरणार्थ पोलीस निरीक्षक दर्जाचे, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी किती बदललेले आहेत हे आपण आधी त्या यादीमध्ये बघावं लागेल, मगच आपल्याला त्यावर भाष्य करता येईल. दुसरा एक विषय असा आहे की अजितदादा पवार जे पालकमंत्री त्यांच्या आता एक शहरामध्ये बॅनर देखील लावणे, स्वागताचे लावले, तर आभाराचे बॅनर जे संदीप क्षीरसागर लावले. दोघांची एकीकरणाचं काही असं काही वाटतं तुम्हाला? दोन्ही राष्ट्रवादी एकेच्या केंद्रीय नाही, एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत. मी शिवसेना UBTची प्रवक्ता आहे, राष्ट्रवादीची मी प्रवक्ता नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षात काय चाललंय यावर मला बोलायचं काहीच कारण नाही. तो त्यांचा विषय आहे. बेटर वे तुम्ही त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना त्यावर प्रश्न उत्तरं विचारावीत. मी एवढंच सांगू शकेल की पालकमंत्री दादा आहेत, लोकप्रतिनिधी आहेत संदीप क्षीरसागर. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जर एखादं काम केलं असेल आणि लोकप्रतिनिधींनी आभार मानले असतील तर त्याला राजकीय प्रगल्भ दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. त्यावरनं काही उगाच विरोधक आहे म्हणून काहीतरी टीका करायची याला काही अर्थ नाही. कॅमेरा पर्सन विकास मी संभाजी म्हणजे TVN मराठी बीड.